भाजपच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला आहे। सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर बटेंगे तो कटेंगे म्हणणारी आता सौगात येणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा पलटवार केलाय। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया। फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई, बुलडोजर चलाए गए, तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए। उद्धव ठाकरेंनी आता या 14ला काय झालं, 19ला काय झालं, मोदीजी काय करतायत, आम्ही काय करतो यापेक्षा उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी त्यांची वाचेल। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे। काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं? त्याच्यात जातीचे, पंथांचे, धर्माचे वेगवेगळे सण असतात, तशा पद्धतीने ह्यांचा रमजानचा पवित्र महिना महत्त्वाचा असतो। त्या निमित्तानं त्याही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्या करता हा कार्यक्रम आणलेला आहे।